अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि मनुस्मृती याचा समावेश करणार आहे। छान वाटलं ऐकून। लोकांना भक्ती मार्गाकडे वळवण्याचा हा प्रयोग आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून जनतेला भक्ती मार्गाकडे वळवतायत। आनंद वाटला। शालेय जीवनापासून आपण मुलांवर हे संस्कार केले पाहिजे। पण हे भक्तीचे संस्कार, मनुस्मृतीचे संस्कार, मनाच्या श्लोकाचे संस्कार, भगवद्गीतेचे संस्कार केवळ बहुजनांच्याच मुलांवर करायचे का? जी बहुजनांची मुलं झोपडपट्टीमध्ये राहतात, चाळीमध्ये राहतात, त्या मनुस्मृती त्यांच्यावर हे प्रयोग करायचे की नेत्यांची मुलं सुद्धा हे शिकणार? कारण आतापर्यंत पाहिलंय, नेत्यांची मुलं भारताचं शिक्षण खराब आहे असं सांगत परदेशात शिक्षण घ्यायला जातात। मग नेत्यांची मुलं मनुस्मृती कधी शिकणार? भगवद्गीता कधी शिकणार? मनाचे श्लोक कधी शिकणार? म्हणजे नेत्यांच्या पोरांना परदेशी शिक्षण आणि भारतातील मुलांना खालावलेलं शिक्षण, त्यामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृती, पुन्हा एकदा भगवद्गीता, पुन्हा एकदा मनाचे श्लोक येणार। म्हणजे बहुजनांच्या मुलांनी नोकरी न करता, कारण हे शिक्षण घेतल्यावर नोकऱ्या तर मिळणार नाहीये, मग मंदिरासमोर उभा राहून फक्त भीक मागायची का? आणि पुढाऱ्यांच्या पोरांनी परदेशात शिक्षण घ्यायचं का? जर पुढाऱ्यांची पोरं सुद्धा भारतात राहून हेच शिक्षण घेणार असतील तर शिक्षणामधले हे प्रयोग करा।